कोण कोल्ह्याची वाघ आहे का? आणि सभा कुठली असली तर ते घोषणा करून देतात. हे जुन्नरचं वैशिष्ट्य आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि विज्ञानाचे हितचिंतक, राज्याचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांचे विचार आपण ऐकले ते अतुलशेठ बेनके, माजी आमदार बाळासाहेब दांगट, माजी आमदार शरद सोनवणे, कृषी बाजार समितीचे अध्यक्ष संजय काळे, जिल्हा परिषदेच्या सदस्या आशाताई उचके, कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, संचालक मंडळाचे सगळे सभासद, या ठिकाणी उपस्थित असलेले शिव शेवाळे, देवदत्त निकामन, आपल्या भागाचे लोकशाही खासदार की ज्यांचं नाव लौकिक मी दिल्लीमध्ये बघतो फार्लंडमध्ये अतिशय आहे, ते डॉक्टर अमोल कोल्हे, अधिकारी वर्ग, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद बंधू भगिनी, कामगार बंधू भगिनी, एका नवीन प्रकल्पाला सुरुवात करण्याच्यासाठी आपण आज या ठिकाणी आलो. मला सुरुवातीला तुम्हा सगळ्यांच्या सोबत माफी मागितली पाहिजे की मी जरी इथं 10:30-11 वाजता आलो तरी एक राष्ट्रीय पातळीवरची बैठक होती आणि त्या बैठकीमध्ये माझी उपस्थिती असावी असं दिल्लीहून सुचवलं होतं. आणि त्यामुळे मी इथं असताना त्या बैठकीच्यासाठी दिल्लीशी संपर्क साधून सहभागी होण्याच्यासाठी थांबलो. त्या बैठकीला तामिळनाडूचे मुख्यमंत्री होते, त्या बैठकीला झारखंडचे मुख्यमंत्री होते, त्या बैठकीला बिहारचे मुख्यमंत्री होते नितीश कुमार, त्या बैठकीला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल होते, राहुल गांधी होते, खरगे होते, अनेक राष्ट्रीय नेते त्या ठिकाणी होते आणि काही महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावर आपण चर्चा करावी अशा प्रकारची सूचना मलाही आली. आणि त्यामुळे मला जवळपास 1 तास त्या बैठकीमध्ये इथं राहून सहभागी करावं लागलं आणि त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी थांबावं लागलं. तो विलंब झाला तो सत्यजित शेरकर किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने झाला नाही, तो माझ्यामुळे झाला. हे मुद्दाम मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आजची ही बैठक किंवा कार्यक्रम विज्ञानमध्ये आणखीन काहीतरी सुधारणा करण्याच्या संबंधीचा विचार संचालक मंडळाचा होता आणि त्यांनी ठरवलं की डिस्टिलरी आणि इथेनॉल याचा जो प्रोजेक्ट आपल्याकडे आहे तो मोठा करायची गरज आहे. आपण ऊसाचा धंदा करतो, सुरुवातीला आपण ऊसच करत होतो, ऊस केलं त्याची साखरच करत होतो, ती साखर आपण विकत होतो. पण जेव्हा साखर करून शेतकऱ्याला 2 पैसे अधिक देता येतात नाही. आणि म्हणून आम्ही लोकांनी प्रयत्न महाराष्ट्रात केले की ऊसाच्या नंतर साखर, साखरेच्या नंतर मळीपासून
अल्कोहोल. आता अल्कोहोलमध्ये सुधारणा करून इथेनॉल आणि इथेनॉलच्या बरोबर वीज तयार करण्याचं काम आणि आणखीन काही गोष्टी कशा तयार करता येतील याचा विचार आम्ही करतो. आता वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मांजरीला एक आंतरराष्ट्रीय परिषद चालू आहे. जवळपास काल मी दिवसभर तिथंच होतो. माझ्याबरोबर केंद्र सरकारचे ट्रान्सपोर्ट मंत्री नितीन गडकरी होते, अन्य महत्त्वाचे अनेक लोक होते आणि जवळपास 19 देशाचे लोक, साखर कारखान्याचे प्रतिनिधी, त्याचे तज्ज्ञ ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि त्यांच्याबरोबर साखर कारखाने मग ते खाजगी असोत किंवा सरकारी असोत त्यांचे जवळपास 5,000 लोक देशातून देशाबाहेरून त्या ठिकाणी आलेले. ती काल दिवसभर कॉन्फरन्स होती. माझी आहे आणि उद्या आहे. आणि त्याचं सूत्र एकच आहे की साखर करून चालणार नाही. अधिक पैसे देण्याच्यासाठी काही ना काहीतरी नवीन उपक्रम हातामध्ये घेतले पाहिजेत, सुधारणा केल्या पाहिजेत, मशिनरीच्या सुधारणा केल्या पाहिजेत आणि ऊसापासून साखर तयार करायला जो खर्च येतो तो खर्च कमी कसा करता येईल आणि त्या खर्चातून कमी करण्यातून जी काही रक्कम मिळेल ती सभासदांच्यापर्यंत कशी देता येईल, काम करणाऱ्या कामगारांच्यापर्यंत कशी देता येईल, हा कार्यक्रम त्या ठिकाणी चाललेला आहे. आणि मला आनंद आहे की तिथं अतिशय उत्तम प्रकारची चर्चा आज सुरू झालेली आहे आणि त्याचा उपयोग हा दिसेल. साखर धंदा हा देशाचा अत्यंत महत्त्वाचा धंदा आहे. आज जगामध्ये सगळ्यात जास्त साखर धंदा मोठा आणि साखर ही ब्राझीलमध्ये होतं. पण तिथली साखर धंदा आणि तुमचा माझा धंदा याच्यात फार फरक आहे. मी त्या ठिकाणी गेलो होतो. आता बाळासाहेब होते का ब्राझीलला? ते होते आमच्याबरोबर. एक कारखाना आम्ही पाहिला. 35,000 टन कपॅसिटी, दर दिवसाला 35,000 टनाचं गैर ही करण्याची कपॅसिटी. आणि साखर आज आपण जेवढी करतो त्याचा 4 साखर ते तयार करतात. आणि कारखान्यामध्ये सभासद किती याची माहिती घेतली तर सभासद 13. म्हणजे 13 शेतकऱ्यांच्या जमिनीच्या ऊसातून 35,000 टन दर दिवशी. आणि हंगाम हा 8 महिन्याचा आपल्यासारखा कमी नाही असा चालवणारा तो कारखाना होता. आणि अनेक कारखाने त्या ठिकाणी असेल. त्यांच्यात आणि आपल्यात मूलभूत फरक आहे की तिथं सभासद कमी आहेत, त्यांचं क्षेत्र जास्त आहे. 4-2 सभासदांना भेटलो. मी त्यांना सांगितलं की मला त्यांच्याशी चर्चा करायची, त्याच्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची. त्याच्या लहान शेतकऱ्यांशी चर्चा करायची संधी मला मिळाली. त्यांना विचारलं मी तुमचं ऊस किती आहे? त्यांनी सांगितलं 11,000 एकर आहे. आता 11,000 एकराचा शेतकरी लहान काय चित्र त्या ठिकाणी असेल. आणि त्यामुळे साहजिकच आहे की या जगामध्ये साखरेच्या धंद्यामध्ये तो देश 1 नंबरचा आहे. पण त्या देशामध्ये एक धोरण असं आहे की ते साखर करतात, इथेनॉल करतात. जगात साखरेची कमतरता असेल तर इथेनॉल थांबवतात, कमी करतात आणि ती साखर वाढवतात. आणि जगामध्ये साखरेचे भाव वाढले, इथेनॉलचे भाव वाढले की साखर कमी करतात, इथेनॉलचं प्रोडक्शन वाढवतात. आणि त्यामुळं साहजिकच जगाची गरज लक्षामध्ये घेऊन त्या ठिकाणी किमती देण्याचा निकाल तिथल्या राज्यकर्त्यांना देता येतो. हा तुमच्यात माझ्यात आणि त्यांच्यात जमीन अस्वादाचा फरक आहे.
हे तर करणं आपल्याला शक्य नाही, कारण इतक्या उसाचं क्षेत्रच नाही. आपण या ठिकाणी जमिनीचा भूधारणांशी याचा कायदा केला, किती क्षेत्र ठेवता येते याचा कायदा आहे, आणि त्यामुळे साहजिकच आहे की आपण हे अधिक करू शकत नाही. मग काय करायचं? ते एकच करता येईल, आहे या उसाचा गाळप झाल्याच्या नंतर नवीन काय काय करता येईल की जेणेकरून त्या ऊसाची अधिक किंमत ही ऊस उत्पादकांना देता येईल. आणि ते करायचं असेल तर जे अनेक प्रयोग आपण केले त्याच्यामध्ये हा असोनीचा आणि इथेनॉलचा हा प्रयत्नसुद्धा आहे. कालच्या आंतरराष्ट्रीय बैठकीमध्ये आम्ही या जगातनं आलेल्या तज्ज्ञांशी चर्चा करत असताना त्यांच्याकडून काही मार्गदर्शन घेतलं. आणि आज ब्राझीलसारख्या देशामध्ये विचार हा होतोय, ऊसापासून साखर केल्यानंतर वळीचं इथेनॉल करू, इथेनॉल हे पेट्रोलमध्ये मिक्स करू, आणि पेट्रोल आयात आपण करतो त्याला कोट्यावधी रुपये खर्च करतो ते कमी करू. आणि याच्या पुढं आज या ब्राझीलसारख्या देशामध्ये विमानाला लागणारं फ्युएल जे आहे ते तयार करायचा निर्णय त्या लोकांनी घेतला. त्याची माहिती मिळून तेही या ठिकाणी कसं करता येईल याचा प्रकारचा विचार आज आम्ही करतो आहे. सातत्यानं नाविन्य दुनियामध्ये होतात ते बदल ते आपल्या सभासदांच्यापर्यंत पोचवणं हे अत्यंत महत्त्वाचं काम आहे. आणि हे काम आज महाराष्ट्रामध्ये नाही देशामध्ये वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ही जाणकारांना बरोबर घेऊन करत असते. आणि मला आनंद आहे की विज्ञान सरकारी साखर कारखाना काही नवीन झालं तर त्याचा स्वीकार करतात आणि त्या पद्धतीनं 2 पैसे अधिक द्यायचा या ठिकाणी प्रयत्न करत असतात. तुम्ही आसवणी केली, त्याचं सुरुवातीला काही फरक तुम्ही तयार करत होता, पण त्याच्यानंतर इथेनॉलची गरज आहे काय, इथेनॉलचा प्रकल्प तुम्ही काढला, तो प्रकल्प तुम्ही काढला. आता त्याचा विस्तार करायचा ठरवला आणि त्याच्यासाठी जी टेक्नॉलॉजी तुम्ही घेतली ती टेक्नॉलॉजीसुद्धा अतिशय चांगली आहे. या देशामध्ये ज्या चांगल्या टेक्नॉलॉजी ज्या आहेत त्या दोन्ही चांगल्या टेक्नॉलॉजी आज तुमच्या कारखान्यामध्ये या ठिकाणी आहेत. आणि म्हणून कारखान्याचे चेअरमन, संचालक मंडळाचे सगळे सभासद यांना मी धन्यवाद देतो की चांगल्या तंत्राचा स्वीकार करून तुम्ही या ठिकाणी वाद करायचा निकाल घेतला. आज अनेक अडचणी आहेत त्याचा उल्लेख बाळासाहेबांनी आपल्या वाचनात केला. केंद्र सरकारमध्ये मी अनेक वर्ष काम केलं. त्यांनी जसं शेती खातं मागितलं तसं मी केलं. मला आठवत आहे की 2004मध्ये मंत्रिमंडळाला बनलं आणि माझ्याकडं डॉक्टर मनमोहन सिंग आणि प्रणव मुखर्जी हे दोघे आले आणि मला त्यांनी विचारलं कोणतं खातं तुम्हाला पाहिजे. आणि त्यांनी माझ्या पुढं ठेवलं अर्थ खातं, गृह खातं, संरक्षण खातं का आणखीन कोणतं. मी सांगितलं मला शेती खातं पाहिजे. त्यांना म्हणजे आश्चर्य, सहसा शेती कोणी मागत नाही. अर्थ खातं पाहिजे म्हणतात, गृह खातं म्हणतात, आणि अशी खातं सोडून तुम्ही शेती करता. मी एकच सांगितलं की या देशातले 56% लोक शेतीच्या धंद्यात आणि 56% लोकांचा संसार सुरू राहिला काय हातभार लावता आला तर आपल्या आयुष्यात आपण एक चांगलं काम केलं असं मला वाटतं. आणि म्हणून त्या कामाच्या संबंधीचा विचार मी केला. सुदैवानं अनेक गोष्टी त्या काळामध्ये करता आल्या. मी मागे एकदा सांगितलं होतं की मी ज्या दिवशी शपथ घेतली त्या दिवशी माझ्याकडं शेती खात्याच्या मंत्र्याकडं पहिली फाईल जी आली ती परदेशातले गहू आयात करायची. मला आश्चर्य वाटतं की कृषीप्रधान देश आम्ही म्हणतो आणि धान्य परदेशात आणायचं. ही गोष्ट माझ्यासारख्या फसली. तांदूळ
हाही मर्यादित तयार होत होता. साखर ही 6व्या नंबरवर होती, फळबाग हा 8व्या नंबरवर होती. आम्ही लोकांनी निकाल घेतला की याच्यात बदल करायचा. धोरण आखली, राज्य सरकारला विश्वासात घेतलं आणि त्याचा परिणाम हा झाला की ज्या वेळेला मी शेती खातं 10 वर्षाच्या नंतर सोडलं आणि मंत्रिमंडळाचं बाहेर पडलो, त्यावेळेला भारत जगाचा 2 नंबरचा गहू निर्यात करणारा देश झाला. भारत जगाचा 1 नंबरचा तांदूळ निर्यात करणारा देश झाला. भारत जगाचा 1 नंबरचा दूध आणि फळं तयार करणारा देश झाला. आणि या देशाच्या भुकेची समस्या सुटली. हे सरकारने धोरण ठरवलं असेल, पण सरकारचं धोरण एकटं कारण नाही. या देशामध्ये काळ्या आईची सेवा करणारा जो शेतकरी आहे, त्यांनी कष्ट केले, त्याला योग्य रस्ता दाखवल्याच्यानंतर आणि त्याच्या मालाची किंमत ही त्याला दिल्याच्या नंतर ते काय करू शकतो हा इतिहास या देशाच्या शेतकऱ्यांनी घडवला. माझ्या सरकारला त्याचं मनापासूनचं समाधान आहे आणि आणखीन काही करता येईल तर ते करण्याचा उद्देशाचा प्रयत्न आम्हा लोकांचा सातत्याने आहे. दुर्दैवानं आता याच्याकडं बघण्याच्या दृष्टिकोनात थोडा बदल झाला आहे. आताच या ठिकाणी उल्लेख केला गेला कांद्याच्या संबंधीचा. प्रश्न एकच आहे की धोरणामध्ये सातत्य पाहिजे. केंद्र सरकारने केलं काय? कांदा निर्यातीवर 40% कर बसला, 40% कर आणि बंदी. काय असं झालं? कशासाठी हे केलं? माझी खात्री आहे की त्याचा उल्लेख या ठिकाणी द्यायचं बाळासाहेबांनी केला की एक दिवशी मी मंत्री असताना आमच्या एका राजकीय पक्षाचे लोक सभागृहात कांद्याचा माळा घालून आले. आणि का? तर त्यावेळेस कांद्याच्या किमती दिल्लीत वाढल्या होत्या. कांदा महाग झाला म्हणजे आणि तो महागाई कमी करायची असेल तो परदेशात कांदा पाठवू नका, त्याची किंमत कमी करा. मी त्यांना विचारलं की तुमच्या रोजच्या जेवणामध्ये कांद्याचा खर्च किती असतो? तुम्ही भात खाता, तुम्ही भाकरी खाता किंवा चपाती खाता, भाजी खाता, आमटी खाता, या सगळ्याला काही खर्च येत असेल, पण त्याचा कांद्याचा खर्च किती? रोजच्या जेवणाच्या एकंदर खर्चाचा जर हिशोब केला त्याच्यामध्ये कांद्याचा खर्च हा 5% खर्च कमी आहे. आणि 5% पेक्षा त्याचा खर्च कमी आहे, त्या शेतकऱ्याला 2 पैसे मिळून द्यायचे नाही. कांदा उत्पादक हा जिल्हा शेतकरी प्रामुख्याने, आणि त्याला कधीचे पैसे मिळतात. आणि मग मी स्वच्छ फार्ममध्ये सांगितलं तुम्ही काही घाला, गळ्यात कांद्याचा माळा घाला, नाहीतर गळ्यात कवल्याचा माळा घाला, मी निर्यात थांबवणार नाही. शेतकऱ्याला 2 पैसे मिळतात त्याच्यात तुम्ही बदल करणार नाही. आणि ते धोरण मी राबवलं, त्याचा परिणाम अनेक वर्ष त्या संबंधीचे एक फायदे या देशाच्या शेतकऱ्यांना झालं. आज साखरेच्या निर्यातीवर बंदी आहे, काही गरज नाही. कालच नितीन गडकरी केंद्राचे मंत्री जे आले होते त्यांना आम्ही काही लोकांनी आकडेवारी करून दाखवली की या देशाची दर वर्षाची जी साखरेची गरज आहे ती गरज भागून आणखी पुढच्या 9 महिन्याची साखर आज या देशामध्ये शिल्लक आहे. आणि एवढी साखर शिल्लक असताना साखर निर्यात करायची नाही, आणि निर्यात केली तिचा भाव असतील म्हणून सांगायचं, ही गोष्ट उत्पादन करणाऱ्यावर अन्याय करणारी आहे. त्याच्यामध्ये बदल करा. ते काही लगेच करू इच्छितात, पण सगळ्याच अधिकार हे काही गडकरींच्या हातात नाही. उद्या केंद्र सरकारला धोरण बदलावं लागेल आणि ते होत नाही तोपर्यंत हा प्रश्न सुटत नाही. गडकरी या कामात शेतकऱ्यांना मदत करतात आणि म्हणून त्यांच्याकडं आम्ही ते कोणत्या पक्षाचे आहेत हे कधी बघत नाही, आणि त्या पद्धतीनं त्यांची मदत व्हावी
ही अपेक्षा आज या ठिकाणची आहे. आणि म्हणून साखर असो, कांदा असो, अन्य गोष्टी असो, त्याच्या निर्यातीची धोरणं याच्यात एक सातत्य पाहिजे. आता हा इथेनॉल तुम्ही इथं तयार करता, इथेनॉलचं एक धोरण होतं, त्या धोरणाप्रमाणे एक किंमत होती. आता केंद्र सरकारने गेल्या 3 आठवड्याच्या पूर्वी एक निकाल घेतला की इथेनॉल किती करायचं आणि कशापासून करायचं आणि त्याच्यावर बंधनं टाकायची. आता तुम्ही कारखाना इथं उभा केला, आसवणी उभी केली, तुमचा माल तयार होणार आणि तो कशापासून आणि किती करायचा हे तुम्ही ठरवायचं का सरकारने ठरवायचं? आज सरकारने सांगितलं की तुम्ही सगळं तुमचं उत्पादन हे आत्ता ज्यापासून करता ते करणं थांबवलं पाहिजे. आणि तो निर्णय जर राबवला तर अनेक आसवणी संकटात येतील आणि म्हणून त्याच्यात काही बदल करावा या प्रकारची मागणी आम्ही लोकांनी दिल्लीत केली. थोडा बदल झाला पण पूर्ण बदल झाला नाही. माझं म्हणणं फक्त एवढंच आहे, धोरणं ठरवा, पण धोरण ठरल्याच्या नंतर त्याच्यात सातत्य असलं पाहिजे. आज धोरण ठरवायचं, लोकांनी मशागत करायची, ते पीक घ्यायचं आणि पीक आल्याच्या नंतर धोरण बदलायचं आणि त्या पिकाची किंमत खाली आणायची. ही गोष्ट शेतकऱ्याला न्याय देणारी नाही. असं घडतं त्यावेळेला शेतकरीसुद्धा रस्त्यावर येतात. मला आठवतं की 4 वर्षापूर्वी तुम्ही ऐकलं असेल की दिल्लीमध्ये, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या भागाचे शेतकरी दिल्लीच्या रस्त्यावर येऊन बसले आणि 1 वर्ष बसले. आंदोलन होतं पण 1 वर्ष आंदोलन मुख्य रस्त्यावर दिल्लीच्या प्रवेशद्वारावर त्यांनी तंबू टाकले, त्या ठिकाणी घराचे लोक आणले आणि वर्षभर त्या ठिकाणी सत्याग्रह केला. कारण काही नवीन कायदे जे शेतकऱ्यांच्या हिताचे नव्हते ते केले जात होते आणि ते बदलत नाही, तोपर्यंत आम्ही उठणार नाही ही भूमिका घेतली. शेवटी नाही झाल्यानं सरकारला त्यांचा निर्णय बदलावा लागला आणि त्यानंतर 1 वर्ष बसलेल्या शेतकऱ्यांनी त्या ठिकाणचा ठिया हा थांबवला. हे सांगायचं कारण एकच आहे की आपण सगळे एक आहोत, एका विचाराने काम करतो. शेती आणि शेती उद्योग याच्यामध्ये राजकारण आणायचं नाही. या ठिकाणी आपलं राजकारण हे शेतकऱ्याचं राजकारण आहे आणि शेतकऱ्याच्या भल्याचं राजकारण आहे आणि ते करण्याच्यासाठी आपली एकजूट असली पाहिजे. मला आनंद आहे की आज सत्यजित शेतकऱ्यांच्या नेतृत्वाखाली हा तुम्ही तुमचा कारखाना एका विचाराने चालतो, ज्याचा उल्लेख या ठिकाणी केला की ही संस्था अशी आहे की या ठिकाणी सगळे या तालुक्यातले राजकीय नेते आपल्या सगळ्यांचं भविष्य याच्यात आहे हे लक्षामध्ये घेऊन व्यासपीठावर एकत्र असतात आणि ही पद्धत तुम्ही लोकांनी ठेवली ही अतिशय चांगल्या प्रकारची आहे. मी काही अधिक बोलण्याच्यासाठी वेळ घ्यायचीच आहे. काही लोकांनी उल्लेख या ठिकाणी केले. प्रधानमंत्री देशाचे काल येऊन गेले, त्यांनी काही गोष्टी भाषणामध्ये सांगितल्या. त्यांनी सांगितलं त्याचा एक प्रश्न इथं मी येण्याच्या पूर्वी मला एकाने विचारला. जेव्हा मी त्या फोनच्यासाठी थांबलो होतो तेव्हा एकाने मला प्रश्न विचारला की काल प्रधानमंत्री म्हणजे की घराणेशाही या ठिकाणी आलेली आणि घराणेशाही ही गेली पाहिजे. मला असंच प्रश्न एकाने आज या ठिकाणी विचारला. मला काही समजत नाही. घराणेशाही म्हणजे काय? असं आहे, डॉक्टरचा मुलगा डॉक्टर होतो का नाही? कधी ऐकेल का नाही? वकिलाचा मुलगा वकील होतो, व्यापाऱ्याचा मुलगा व्यापारी होतो, शेतकऱ्याचा मुलगा शेतीच करतो. मग समाजकारणात काम करणारा त्याचा मुलगा उद्या आला आणि तो त्यांनी केलं तर त्याचं घराणेशाही कशी? ती काही संपत्ती त्याची कधी काम करण्याच्यासाठी. निवृत्तीचा मुलगा या ठिकाणी कारखान्याचा चेअरमन झाला आणि चांगल्या पद्धतीने कारभार करत असेल त्याला घराणेशाही म्हणायची.
ही काय घरांशाही नाही, ही काय वावजाद्याची संपत्ती नाही. हा कारखाना ही जनतेची संपत्ती आहे. याचे जे सभासद आहेत त्यांच्या मालकीची संपत्ती आहे, ती एका कुटुंबाची संपत्ती नाही. आणि त्यामुळं घराणेशाही म्हणून साधारण जीवनात काम करणाऱ्या लोकांच्या संदर्भात भाष्य करणं योग्य नाही, असं मत मी माझं त्या ठिकाणी सांगितलं. आज अनेक प्रश्न खुले आहेत, पण त्या प्रश्नाचं सोडवण्यासाठी सत्तेचा वापर हा करण्याच्या संबंधीची भूमिका नाही. काही मूळ प्रश्न सोडून वर्तिकाल लोकांचं मत हे कसं ओळखत आहे. काही लोक मला विचारत होते काय की अयोध्येला राम जन्माचा कार्यक्रम आहे, तुमचं काय? म्हणजे मला काही निमंत्रण आलं नाही. म्हणजे आलं तर मी ते गर्दीत मी जाणार नाही, पण ते झाल्यावर मी जाईन. राम हा या देशाच्या जनतेचा आस्थेचा विषय. या देशामध्ये फार मोठा वर्ग असा आहे की तो रामाची भक्ती करतो. त्याचा अनादर कुणी करू नये, त्यांच्या भूमिकेचा अनादर कुणी करू नये. पण त्या ठिकाणी एखादी व्यक्ती जात नाही, जाऊ शकत नाही म्हणजे तर लगेचच त्या संबंधीची टीका टिप्पणी करण्याचं काही कारण नाही. शेवटी किती लोक त्या ठिकाणी जाऊ शकतात? प्रत्येक गावाची एखाद्या गावात यात्रा असते तर त्या यात्रेला किती लोक जातात, किती जाऊ शकतात, यालाही काही मर्यादा असतात. उद्याच्या असं ठरवलं की एखाद्या ठिकाणची यात्रा आहे आणि पुणे जिल्ह्याच्या सगळ्याच लोकांनी जायचं ठरवलं तर गोंधळ होऊ शकेल, तिकडे शक्य होत नाही. अहो साधी गोष्ट, आत्ता सकाळी मी टेलिव्हिजनवर ऐकलं की आता अयोध्येला जाण्याच्यासाठी जी विमान आहेत ती मुंबईवरलं विमान आहेत, दिल्लीवरलं विमान आहेत, आणि त्या विमानाचं जे तिकीट होतं ते आज 10,000 रुपयाचं जे तिकीट आहे ते आज 40,000 रुपयाचं केलं. आता 40,000चं चौपट तिकीट ज्यांनी केलं असेल आणि त्याचं पैसे वसूल करत असेल विमान कंपनी, तर सगळ्यांनाच ते फरवलेलं का? आणि त्यामुळं त्या ठिकाणी तो जाऊ शकत नाही याचा अर्थ रामाच्या संबंधी त्याच्या मनात आदर नाही असा निष्कर्ष काढणं योग्य नाही. अनेक वेळेला नाही त्या प्रश्नावर आपण लक्ष केंद्रित करतो आणि मजबूत हाताची सोडवणूक करतोच नाही. आज केंद्र सरकारने खऱ्या अर्थाने लक्ष केंद्रित करायचं असेल तर महागाईचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रश्न आहे, शेतकऱ्यांच्या मालाच्या किमतीचा प्रश्न आहे, निर्यातीचा प्रश्न आहे, आज बेरोजगारीचा प्रश्न आहे. मध्यंतरी माझ्याकडे वाचण्यात आलं की एके ठिकाणी राज्य सरकारमध्ये एका कामाच्यासाठी त्यांना 2,000 मुलांना नेमायचं होतं आणि 2,000 मुलांना नेमण्यासाठी शेवटी जे अर्ज आले ते 1.5 लाख आले. 2,000 जागेच्यासाठी 1.5 लाख अर्ज ज्या राज्यात किंवा ज्या देशात येतात त्या राज्यात किंवा त्या देशामध्ये बेकारी, बेरोजगारी हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आणि त्या प्रश्नामध्ये लक्ष देण्याच्या संबंधीची भूमिका न करता वरच्या ठिकाणी काही भूमिका घेणं हे योग्य नाही. मला काही लोकांचं आज वाचनामध्ये आलं, देशाचे 4 शंकराचार्य त्या 4घांनी आज स्टेटमेंट काढलं की मंदिराचं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही जाणार नाही, आणि मंदिराचं काम पूर्ण व्हायला अजून 2 वर्ष लागतील. आणि त्यामुळं आज हे प्रश्न हे जनतेच्या समोरचे महत्त्वाचे प्रश्न नाही आहेत. जनतेचे प्रश्न बेकारीचे आहेत, जनतेचे प्रश्न महागाईचे आहेत, जनतेचे प्रश्न शेतकरी समाजाच्या हिताचे आहेत, जनतेचे प्रश्न अनेक क्षेत्राचे असे आहेत त्या कामाच्यासाठी सामूहिक शक्ती वापरली पाहिजे, सरकारची सत्ता वापरली पाहिजे आणि आपण सगळ्यांनी एका विचारानं त्या कामामध्ये साथ दिली पाहिजे एवढीच माझ्या सरकारची अपेक्षा आहे. सत्यजित, तुम्ही आणि तुमचे सहकारी ज्या पद्धतीने तर काम करतात, कारखान्याचा नावलौकिक वाढवतात. यंदाच्या वर्षी तुम्ही मला वाटतं 3,005 काहीची किंमत दिली काय? किती दिली? किती?
3050 मी तुमची आता आकडे बघितले, तुमचा हिशोब बघितला, थोडं मला याचं समजतं. तुम्ही चांगला भाव दिला, पण आणखीन द्यायला जागा आहे. आत्ता जे तुम्ही दिलं त्याच्यात सुधारणा करायला जागा आहे, एवढंच मी सांगतो. सत्यजित, ते कसं करायचं हे तुम्ही करा. तुम्हाला काय अडचण आली तर माझा सल्ला घ्या, त्यातून मी तुम्हाला सल्ला देईन की जेणेकरून आज तुम्ही देताय त्याच्यात भर कशी टाकता येईल ही खबरदारी आपल्याला घेणं शक्य आहे. हे काम तुम्ही करताय, चांगलं करताय, नावलौकिक वाढवताय वडिलांचा आणि सगळ्या सभासदांचा. त्याबद्दल तुम्हाला, तुमच्या सरकारांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. हे विस्तारीकरणाचा जो प्रकल्प आहे तो तुम्हाला सगळ्यांना अर्पण केला असं जाहीर करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.